जय जिनेंद्र. पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ्य 7 भाग 49. 5 सिद्ध गती. जन्म मरण म्हातारपण संयोग वियोग दुःख 4 संज्ञा रोग आदी विकार ज्यांना नसतात, ज्यांनी कर्म नोकर्म भावकर्म उपाधींचा पूर्णपणे नाश केला आहे, ज्यांना अनंत ज्ञानादी स्वाभाविक गुण प्रकट झाले आहेत, त्यांना सिद्ध जीव म्हणतात. ते पुन्हा संसारात कधीही येत नाहीत. इंद्रिय मार्गणा. 1. ज्याप्रमाणे अहमिंद्र देव सर्व समान असतात, एकमेकांचे एकमेकांवर प्रभुत्व नसते, प्रत्येक जण आपापला स्वामी असतो, त्याप्रमाणे ही इंद्रिय स्वतंत्र असतात, एकमेकांवर एकमेकांचे प्रभुत्व नसते. प्रत्येक इंद्रिय आपला कारभार करण्यात स्वतंत्र असते, म्हणून यांना इंद्रिय म्हणतात. इंद्रियांचे 2 भेद आहेत. 1 द्रव्येंद्रिय, 2 भावेंद्रिय. द्रव्येंद्रिय शरीर नामकर्माच्या उदयाने शरीरामध्ये असे चिन्ह विशेष असतात की ज्यांचे द्वारा भावेंद्रिय जाणण्याचे कार्य करतात, त्यांना द्रव्येंद्रिय म्हणतात. स्पर्शेंद्रियाचे सर्व शरीर स्थान आहे. बाकी रसना घ्राण चक्षु कर्ण यांचे विशिष्ट स्थान आहे, त्यांना द्रव्येंद्रिय म्हणतात. 2 भावेंद्रिय. द्रव्येंद्रियाच्या द्वारे आपापल्या विषयांना जाणण्याची क्षयोपशमरूप लब्धी व उपयोग याला भावेंद्रिय म्हणतात. इंद्रिये 5 आहेत. 1 स्पर्शेंद्रिय, 2 रसनेंद्रिय, 3 घ्राणेंद्रिय, 4 चक्षुरेंद्रिय, 5 कर्णेंद्रिय. ही इंद्रिये ज्यांना असतात त्या जीवाचे इंद्रिय भेदावरून 5 भेद आहेत. एकेंद्रिय ज्यांना एकच स्पर्शन इंद्रिय असते. द्विंद्रिय ज्यांना स्पर्शन रसना हे 2 इंद्रिय असतात. त्रिंद्रिय ज्यांना स्पर्शन रसना घ्राण हे 3 इंद्रिय असतात. चतुरिंद्रिय ज्यांना स्पर्शन रसना घ्राण चक्षु हे 4 इंद्रिय असतात. पंचेंद्रिय ज्यांना 5 इंद्रिय असतात ते पंचेंद्रिय होत. अतींद्रिय ज्ञानधारी जे इंद्रिय ज्ञान व इंद्रिय सुख यांनी अतींद्रिय स्वाभाविक ज्ञान व सुखाने युक्त असतात, त्यांना अतींद्रिय ज्ञानधारी परमात्मा म्हणतात. 3 कायमार्गणा. जाती नामकर्माशी अविनाभावी अशा त्रस स्थावर नामकर्माचा उदय असताना जे त्रस व स्थावर काय धारण करतात, त्यांना त्रसकाय व स्थावरकाय जीव म्हणतात. त्रसकाय द्विंद्रिय त्रिंद्रिय चतुरिंद्रिय पंचेंद्रिय हे त्रसकाय होत. स्थावरकाय पृथ्वी पाणी वारा अग्नी वनस्पती एकेंद्रिय हे त्रसकाय होत. स्थावरकाय जीवाचे 2 भेद आहेत. 1 बादर, 2 सूक्ष्म. बादरकाय जे शरीर दुसऱ्याकडून अडविले जाते व जे दुसऱ्यास अडविते अशा स्थूल शरीराला बादरकाय म्हणतात. सूक्ष्मकाय जे शरीर दुसऱ्याला अडवित नाही, जे दुसऱ्याकडून अडविले जात नाहीत, त्यास सूक्ष्मकाय म्हणतात. बादरकाय जीव कोणाच्या तरी आधाराने राहतात. सूक्ष्मकाय जीव निराधार सर्वत्र लोकभर गचपच भरले आहेत. वनस्पतिकाय जीव वर्णन. कोणती वनस्पती भक्ष्य कोणती अभक्ष्य याचे साधारण ज्ञान करून घेण्याच्या अपेक्षेने येथे वनस्पतिकायचे वर्णन करणे आवश्यक आहे. वनस्पतिकायाचे 2 भेद आहेत. 1 प्रत्येक, 2 साधारण. प्रत्येक. ज्या वनस्पतिकाय शरीराचा एकच जीव स्वामी असतो त्यास प्रत्येक वनस्पतिकाय असे म्हणतात. याचे 2 भेद आहेत. सप्रतिष्ठित व अप्रतिष्ठित. सप्रतिष्ठित प्रत्येक. ज्या प्रत्येक वनस्पतीच्या आधारावर साधारण वनस्पतिकाय जीव असतात त्यांना सप्रतिष्ठित प्रत्येक म्हणतात. या वनस्पतीच्या भक्षणाने
अनंत जीवाचा घात होतो, म्हणून ही वनस्पती अभक्ष्य आहे. अप्रतिष्ठित प्रत्येक. ज्या प्रत्येक वनस्पतीच्या आधारावर साधारण वनस्पती काय जीव राहत नाहीत, ती अप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती होय. ही वनस्पती भक्ष्य आहे. ज्या वनस्पतीचे मूळ, स्कंध, पल्लवी, साल, पान, फूल, फल, बीज तोडले असताना समान भंग होतो, ती सप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती होय. जिचा समान भंग होत नाही, ती अप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती होय. 2. साधारण वनस्पती. साधारण नामकर्माचा उदय असताना एकाच शरीराचे अनंत जीव स्वामी असतात, ती साधारण वनस्पती होय. याचे बादर व सूक्ष्म असे 2 भेद आहेत. या अनंत निगोद काय जीवांचा सर्वाचा आहार, श्वासोश्वास, जन्म मरण एकदम होते. एका श्वासामध्ये यांचे 18 वेळा जन्म मरण होते. जेथे एक जीव मरतो तेव्हा सर्व अनंत जीव एकदम मरतात. जेथे एक जीव उत्पन्न होतो तेव्हा सर्व अनंत जीव एकदम उत्पन्न होतात. या एका साधारण वनस्पती काय निगोद शरीरामध्ये सिद्ध राशीच्या अनंतपट किंवा अतीत कालाचे जेवढे समय होऊन गेले त्याच्या अनंतपट अनंतानंत जीव असतात. या निगोद जीवामध्ये असे अनंत जीव आहेत की ज्यांनी आतापर्यंत रस पर्याय धारण केली नाही. काही जीव असे आहेत की पुढे अनंत कालपर्यंत देखील निगोद वास सोडणार नाहीत. या निगोद राशीतून दर 6 महिने 8 समयामध्ये 608 जीव संसार राशीत येतात व तितकेच संसारस्थ जीव दर 6 महिने 8 समयामध्ये मुक्त होतात, असा नियम आहे. आतापर्यंत अतीत काल अनंत होऊन गेला, अनंत जीव मुक्त झाले. पुढे अनंत कालात अनंत जीव मुक्त होतील. तथापि या निगोद राशीमध्ये सतत अनंतानंत जीव राहतील. अशी ही निगोद जीव राशी अक्षयानंत राशी म्हटली जाते.